जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। हमें वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। जय गणेश, जय गणेश, जय गणेश। सर्व आदरणीय श्रोतांना माझे विनम्र अभिवादन, नमस्कार। गणपतीचे आगमन झाले आहे। 10 दिवस सर्वांच्या घरी आनंद उत्साहाचं वातावरण। गणपती बाप्पाच्या आगमनाने मन कसे प्रफुल्लित झाले आहे, नवचैतन्य आले आहे। सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। फक्त खंत एवढीच वाटते की कोरोनाच्या महामारीमुळे यंदा सामूहिक उत्सव बंद आहेत। तरी आपण सर्व मिळून गणपती बाप्पास प्रार्थना करूया की महामारीच्या संकटातून आम्हाला लवकर मुक्त कर, कारण बाप्पा विघ्नहर्ता आहे। नक्कीच लवकरच तो विघ्न दूर करेल। आषाढी कार्तिकी वारी मंडळातर्फे आयोजित ओळख संतांची या उपक्रमात मला बोलण्याची संधी दिली। मंडळाचे त्याबद्दल आभार, खूप खूप धन्यवाद। आज माझा विषय आहे विदुषी मार्गरेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता। ही अशी विदुषी आहे की जिचे पूर्वार्ध जीवन पाश्चिमात्य संस्कृती व धर्मात गेले असून उत्तरार्ध भारतीय संस्कृतीशी ते एकरूप होते व त्यासाठी जगते। ती भारतीय राजनीतीशी पण जोडल्या जाते, पण तिची राजनीती शुद्ध राजनीती होती। ती कशा प्रकारे हिंदू संस्कृतीसाठी झटते आणि आपले सर्वस्व अर्पण करते, हे सर्व आज आपण पाहणार आहोत। मी आज जे काही सांगणार आहे ते श्रद्धे कैलासवासी सुनीलजी चिंचोळकर यांच्या पुस्तकातून आहे। आज माझ्या आईचा 37वा पुण्यदिवस आहे, म्हणून आजचे हे उद्बोधन मी माझ्या तीर्थरूप आईस आदरांजली म्हणून प्रस्तुत करीत आहे। भगिनी निवेदिता म्हणजे पूर्वाश्रमीच्या मार्गरेट नोबल। रामकृष्ण, विवेकानंद, शारदा माता, भगिनी निवेदिता ही चारही फुलं एकाच झाडाची आहेत। वेगवेगळ्या फांद्यावर उमललेली असतील, पण या चारही फुलांचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे, स्वतःचा एक रंग आहे, स्वतःचा एक सुगंध आहे, स्वतःचे एक जीवन आहे। आणि चौघेजण एकमेकाशी एका विशिष्ट पद्धतीने मिसळलेले असून हे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे। रामकृष्ण सतत आईजवळ आई आई म्हणत सारखे देवासमोर रडत बसतात, आई आई अश्रू काढत असतात। पण विवेकानंद म्हणतात, माझा वीरभाव आहे, सारखे देवासमोर रडत बसणे मला मान्य नाही। भक्ताने कसे बलसंपन्न असले पाहिजे, अत्यंत भक्ताने कसे पौरुषी असले पाहिजे, ही विवेकानंदाची धारणा। शारदा माता संप्रदायात अत्यंत लीन आहे, पूर्ण शरणागत आहे। स्वतःला त्यांनी पूर्णपणे रामकृष्णांच्या संप्रदायात झोकून दिलेले आहे। निवेदिता स्वतःची अस्मिता सांभाळून काम करणाऱ्या आहेत, स्वतःचा ठसा उमटणाऱ्या आहेत। सगळी एकाच झाडाची फुलं आहेत, पण प्रत्येकाचे स्वतःचे एक असे वेगळे वैशिष्ट्य आहे आणि अस्तित्व आहे। निवेदिता मुळातल्या आयरिश आहेत, परंतु जीवनाच्या उत्तरार्धात पूर्णपणे त्या भारतीय झाल्या। नोबल या कुटुंबात त्यांचा जन्म झाला। नोबल हे आडनावच मोठे उदात्त असे आहे, त्यामुळे ही नोबल पर्सनॅलिटी या नोबल परिवारात जन्माला आली। मुळातले हे नोबल घराणे स्कॉटलंडचे,
पुढे ते आयर्लंडमध्ये आले. नंतर इंग्लंडमध्ये मँचेस्टर, लंडन, ओल्डहॅम, रॅक्सहॅम या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची स्थलांतरं होत गेली. स्वामी विवेकानंद निवेदितेला भेटले तेव्हा ते रॅक्सहॅममध्ये एका शाळेची मुख्य अध्यापिका होती. हे जे नोबल कुटुंब आहे ना, ते परंपरेने चर्चचे रेव्हरंड आहेत, धर्मोपदेशक आहेत, पादरी आहेत. भगिनी निवेदिता किंवा मार्गरेट नोबल यांचे आजोबा धर्मोपदेशक आहेत, वडीलसुद्धा धर्मोपदेशक आहेत. सॅम्युएल रिचर्ड नोबल हे त्यांच्या वडिलांचे नाव आणि मेरी नोबल हे त्यांच्या आईचे नाव. आता हे सगळे लोक लहानपणापासून चर्चमध्येच वाढलेले आहेत. आजोबा जॉन नोबल, वडील सॅम्युएल रिचर्ड नोबल हे रीतसर नोकरी म्हणून चर्चमध्ये राहत असतात. ख्रिश्चन लोकांमध्ये पैशाचा हा प्रश्नच नसतो. त्यांचे जे पाद्री असतात आणि प्रचारक असतात त्यांना भरपूर पगार देऊन ते नेमतात. त्या काळामध्ये अशा प्रकारे चर्चमध्ये काम करणारा जो रेव्हरंड आहे त्याच्या प्रमोशनची एक व्याख्या होती किंवा एक संकल्पना होती. त्याला प्रमोशन मिळाले म्हणजे काय, तो धर्मप्रचारासाठी भारतात पाठविला गेला म्हणजे ही इज प्रमोटेड. धर्मचारासाठी हिंदुस्थानामध्ये जाणे हे त्या काळात रेव्हरंड लोकांमध्ये मोठे प्रतिष्ठेचे समजले जात होते. जॉन नोबल यांची महत्त्वाकांक्षा होती की आपल्याला भारतात जायला मिळाले, पण त्यांना मिळाले नाही. सॅम्युएल रिचर्ड नोबल यांची पण महत्त्वाकांक्षा होती, त्यांनाही मिळाले नाही. पण आपल्या मुलीला तरी जायला मिळावे ही त्यांची इच्छा होती. लहानपणी एका ज्योतिषाने मार्गरेट नोबलचे पत्रिका पाहून सांगितले होते की ही मुलगी आपले सगळे आयुष्य धर्मप्रचारासाठी देईल आणि त्यासाठी ती भारतात जाईल. मात्र ती कोणत्या धर्माचा प्रचार करेल हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. मार्गरेटच्या जन्माच्या वेळेला तिची आई अडली होती, लवकर प्रसूती होईना. तिच्यासमोर त्या दवाखान्यामध्ये मेरीचा फोटो होता आणि मेरीच्या कडेवर येशूचे चित्र होते. तेव्हा तिने अंतःपूर्ण मेरीला आणि येशूला प्रार्थना केली, माझी ही जी प्रसूती व्यवस्थित होऊ दे, निर्धोकपणे होऊ दे, जे अपत्य जन्माला येईल ते मी तुला अर्पण करीन. आणि त्यानुसार आपोआप मार्गरेट नोबल भगवंताला अर्पण झाली. येशू काय, राम काय, कृष्ण काय, विवेकानंद काय आणि अरविंद काय, कुठल्या तरी एका सत्पुरुषाशी तुम्ही अनन्य असलात म्हणजे तुम्ही जगातल्या सगळ्या सत्पुरुषांना आणि सगळ्या देवतांशी अनन्य आहात. मात्र मार्गरेट हिंदू धर्मासाठी समर्पित होईल हे घरातल्या लोकांना माहिती नव्हते आणि तिने हिंदू धर्माचा पुढे प्रचार केला हे पाहायला घरातले लोक जिवंतसुद्धा राहिले नाही. असे सांगतात की मार्गरेट नोबल जेव्हा जन्माला आली तेव्हा जन्माला ती खुदकन हसली. साधारणतः मूल जन्माला आलं की पहिल्यांदा रडतं. समर्थांनी म्हटलं आहे, गर्भी असता म्हणे सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम. मुलं रडतात त्या क्याला कोहम असा ध्वनी समर्थांनी लावला. पण मार्गरेटचं वैशिष्ट्य असे की जन्मतःच खुदकन हसली. असे लाओत्सेच्या बाबतीत घडले. लाओत्से 80व्या वर्षी जन्माला आला. रेकॉर्ड, शुकदेव 12व्या वर्षी मातेच्या गर्भातून बाहेर पडले आणि चालायला लागले. लाओत्सेच्या 82व्या वर्षी बाहेर पडले तेव्हा लाओत्सेंना दाढी होती, पांढरी शुभ्र दाढी होती. वृद्ध अवस्थेतच मातेच्या गर्भातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्या ते हसले. एकाने लाओत्सेला विचारले की तुम्ही जन्मताच हसला का? तेव्हा ते म्हटले, मागच्या जन्मी मरताना हसत हसत मेलो होतो म्हणून जन्मता हसतच जन्माला आलो. असो, मार्गरेट नोबल जन्मता अशा प्रकारे हसली. 24 ऑक्टोबर 1867 हा तिचा जन्मदिवस. सगळं बालपण चर्चमध्ये. तिला एक भाऊ होता, एक बहीण होती. बहिणीचं नाव मे आणि भावाचं नाव रिश्मान. सतत लहानपणापासून धार्मिक संस्कार, चर्चमधल्या वातावरणातील प्रवचनं सारखी कानावर पडत असतात. तिच्या आजोबांची प्रवचनं तिला खूप आवडत असत. वडिलांची प्रवचने मुलीला आवडतात असे क्वचितच घडते. ते निवेदितेच्या बाबतीत घडले आणि आजोबांना तर असं वाटायचं की आपली मार्गो फार मोठी प्रवचनकार होणार. ते पाहायला दोघेही राहिले नाहीत.
पण सतत त्या चर्चमधल्या वातावरणात राहत असताना तिथेच तिचा बायबलचा अभ्यास झाला. लहानपणापासून विलक्षण प्रतिभा, विलक्षण बुद्धिमत्ता, प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर खासून पाहण्याची सवय, या सगळ्या गोष्टीमुळे तिला धार्मिक संस्थेतले जीवन थोडेसे उभं आणणारे वाटायला लागले. धार्मिक संस्थेत राहणे आणि धार्मिक असणे यातला फरक तिच्या लक्षात आला. वडिलांबद्दल तिला आदर होता, आजोबांबद्दल तिला आदर होता, पण चर्चमध्ये सुद्धा कशा प्रकारच्या स्पर्धा असतात हे सगळं तिनं लहानपणीच पाहिले आणि अगदी जवळून पाहिलं. या सगळ्याचे काही परिणामसुद्धा तिला भोगावे लागले. ती धर्मापासून दूर गेली नाही. तिची धर्मनिष्ठा कायम होती. मात्र ख्रिश्चन धर्मात तिचे मन फार रमले नाही. एकंदरीत धार्मिक संस्था म्हटले की ती हिंदूची असो, मुसलमानांची असो, अगर ख्रिश्चनांची असो, या सगळ्या अंतर्गत राजकारणात उलाढाली सगळ्या ठिकाणी असतात. मार्गारेटने हे लहानपणीच पाहिले, पण तिचा अभ्यास, अध्ययन, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे अखंड चालू राहिले. पदवीधर झाली आणि तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. रॅक्सहॅमला एका विद्यालयामध्ये ती वेगवेगळे विषय शिकवू लागली. नोकरी करीत असताना एका तरुण इंजिनियरचा आणि तिचा परिचय झाला. परिचयाच्या प्रेमात रूपांतर झाले आणि त्या तरुणाबरोबर विवाह करायचा असे मार्गारेटने ठरविले. पण तिच्या प्रारब्धाने भगवंताने एक वेगळा योग लिहून ठेवला होता. असे घडले की दुर्दैवाने एका अपघातात त्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला आणि मग मार्गारेटला त्या घटनेचे इतके दुःख झाले की पुन्हा विवाह करायचा नाही असे तिने ठरवून टाकले. जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दखविला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. या सगळ्या दुःखातून मार्गारेटने एक नवीन धडा शिकला की आपण सांसारिक जीवन जगायचं नाही. शिक्षण खात्यात असताना ती आदर्श शिक्षिका होती. तिने शिक्षण क्षेत्राचा आणि शिक्षणशास्त्राचा मनापासून अभ्यास केला. तिने विचार केला की आपण विद्यार्थ्यांना वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, जास्तीत काहीतरी दिलं पाहिजे. तिने शिक्षण मानसशास्त्राचा अभ्यास केला. वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक प्रयोग केले. बर्नार्ड शॉ, थॉमस हॅक्सले हे त्या काळातले शिक्षण क्षेत्रातले मोठमोठे विचारवंत होते. त्यांची तिने व्याख्याने ऐकली, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांचे ग्रंथ वाचले आणि चिंतन करून तिने स्वतः कला, क्रीडा, निरीक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी कसे प्रगत होतील याचा विचार केला. एक अतिशय लोकप्रिय अध्यापिका म्हणून रॅक्सहॅममध्ये तिने आपलं नाव मिळवलं. वडिलांचा मृत्यू झाला आणि तिच्यातला नचिकेत जागा झाला. ती सतत आध्यात्मिक चिंतन करू लागली. निवेदितेचं चित्त त्याने बंडखोर झालं. बायबलमुळे आपले समाधान होणार नाही हे तिच्या लक्षात आलं. तिने 7 वर्ष बायबलचा अभ्यास केला, 3 वर्ष बुद्धांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला आणि ते बुद्धांच्या वाङ्मयाने जरा प्रभावित झाली. बौद्ध धर्म हा विज्ञानाच्या जास्त जवळचा आहे आणि तो मनाला सांत्वना देणारा आहे अशी निवेदिताची धारणा झाली. योगायोग असा की स्वामी विवेकानंदसुद्धा बौद्ध धर्माचा विलक्षण प्रभाव होता त्यांच्यावर. स्वामी विवेकानंदांना लहानपणी भगवान बुद्धांचे दर्शन देखील झालेले होते आणि मार्गारेट नोबल पुढे जी स्वामी विवेकानंदांकडे ओढली गेली, मुळात तिच्यावर बुद्धांचा फार मोठा प्रभाव होता. त्या काळात तिचे एक मोठे वाक्य फार मौलिक होते. ती काय म्हणते, मला भगवान बुद्ध हवे, मला बौद्ध धर्म नको, मला येशू ख्रिस्त हवा, मला ख्रिश्चन धर्म नको, मला राम आणि कृष्ण हवे, मला हिंदू धर्म नको. धर्म म्हटले की कर्मकांड, संप्रदाय, अभिनिवेश, श्रद्धा, देश या सगळ्या गोष्टी पुढे येतात. प्रत्यक्ष जगणारा मनुष्य फार वेगळा असतो. ज्यांच्या हातात धर्मसत्ता आहे ती माणसे शेवटी त्या सत्तेच्या अधीन होतात आणि प्रसंगी त्याचा दुरुपयोग करतात. त्यांना अनुभव असतोच असे नाही. जगणारा मनुष्य हा कुठेही सत्तेवर असणार नाही. मार्गारेट नोबलच्या लक्षात आलं की मंदिराचे ट्रस्टी, देवस्थानाचे ट्रस्टी, चर्चचे पाद्री आपली शंका सोडणार नाहीत. आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानी माणसाकडे जावे लागेल. जसे विवेकानंद प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंसांकडे, त्यानुसार कुठल्या तरी ज्ञानी माणसाला भेटल्याशिवाय आपल्या मनातले वादळ आणि आपले बंड शांत होणार नाही. त्याच काळात ती वर्तमानपत्रात वाचत होती आणि अधूनमधून
वर्तमानपत्रात स्वामी विवेकानंदाचा फोटो आणि त्यांच्या व्याख्यानाच्या बातम्या तिच्या वाचण्यात येत होत्या. शिकागो धर्म परिषद स्वामी विवेकानंदांनी कशी गाजवली हे तिच्या कानावर गेलं. पण लंडनहून किंवा रॅक्सहून अमेरिकेला येणं आणि विवेकानंदा भेटणं तिला तिच्या शैक्षणिक व्यापामुळे शक्य नव्हतं. पण एक दिवस लंडनमधल्या रस्त्यावरून जात असताना तिने विवेकानंदाचे पोस्टर्स पाहिले. स्टर्डी आणि मुलर हे 2 विवेकानंदाचे शिष्य लंडनमध्ये निर्माण झाले होते. त्यांनी अमेरिकेला जाऊन विवेकानंदांचे व्याख्याने ऐकली होती, विवेकानंदांकडून दीक्षा घेतली होती आणि इंग्लंडमध्ये आपण स्वामी विवेकानंदांना आणावे, त्यांची व्याख्यानं घडवावीत आणि म्हणून त्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता. ती पोस्टर पाहिल्यानंतर स्वामी विवेकानंद भेटायचे आणि त्यांची व्याख्यानं ऐकायचे हे मार्गरेट नोबलने ठरवले. तिने वर्णन लिहून ठेवले आहे की पहिल्या दिवशी जेव्हा मी स्वामी विवेकानंदाच्या व्याख्यानाला गेले तेव्हा 15-20 श्रोते फक्त होते. मध्यभागी कंदील ठेवला होता आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये ध्यानस्थ असे स्वामी विवेकानंद बसलेले मी पाहिले. एक दिवस तिने स्वामी विवेकानंदांना विचारले, स्वामीजी, तुम्ही जे सांगता ते सगळं वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, तुमचं स्वतंत्र असं काय आहे, तुमचं नवीन काय आहे? स्वामी विवेकानंद म्हणाले, मी नवीन सांगतो आहे असा माझा दावा कुठे आहे? मला काही म्हणायचं नाही, मी नवीन सांगतो असे म्हणून. जे ऋषींनी सांगितलेले आहे पूर्वीचे तेच मी सांगतो आहे. मार्गरेट विचारते, मग तुमचे वेगळेपण काय? जर तेच तुम्ही रिप्रोड्यूस करणार आहात तर तुमचे वैशिष्ट्य काय? स्वामी विवेकानंदांनी सांगितले, मी जे सांगतो ते मी अनुभवलेले आहे, ते मी जगतो आहे, हे माझं वैशिष्ट्य आहे. मैं कहता आखन देखी ये बात न पढी लिखी असे कबीराने म्हटलेलं आहे आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित असे समर्थांनी म्हटले आहे. समर्थ सांगतात की शास्त्राचे वेगळे संदर्भ फक्त मी देत नाही, मुख्य आत्मप्रचिती. स्वामीजींच्या या व्याख्याने ती प्रभावित झाली. अनेक तर्क ती करीत होती, अनेक शंका कुशंका त्या व्यक्त करत होती. एक दिवस तिने स्वामी विवेकानंदांना विचारले, माझ्या तर्कटी प्रश्नांचा तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना? स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही मला काहीच विचारत नाही हो, मी माझ्या गुरूंना 5 वर्ष अक्षरशः छळले आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मी याहून जास्त त्रास माझ्या गुरूंना दिलेला आहे. एक दिवस प्रवचन चालू असताना स्वामी विवेकानंदांनी आवाहन केलं, आम्हाला कार्यकर्ते हवेत, पैसा असणार नाही, कोणाचा पाठिंबा असणार नाही, कोणाची मदत असणारे, एकटे रस्त्यावर उभे राहा, भगवंत तुमच्या पाठीशी असेल, भगवंताचा भरोसा ठेवा. अशी धारणा असलेले कोण आमच्या पाठीशी यायला तयार आहेत ते सांगा. प्रवचन ऐकायला फार बरं वाटतं, ऐकणारे सगळे ऐकत होते, कुणीच तयार झाले नाही. एकट्या मार्गरेट नोबल उभ्या राहिला आणि त्या स्वामीजींना म्हणाला की मी तुमच्या कार्यामध्ये योगदान द्यायला तयार आहे. स्वामीजी म्हणाले, पुढे मागे मी जेव्हा हिंदुस्थानमध्ये परत जाईन तेव्हा हिंदुस्थानातल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी मला काहीतरी करावे लागेल. त्यावेळेला तुमची मला मदत लागेल, मी तुम्हाला कळवीन. तुम्ही हिंदुस्थानात अवश्य या. आता सध्या तुमचे जे काम चालू आहे ते चालू ठेवा. स्वामी विवेकानंदांनी अमेरिका सोडले ते हिंदुस्थानात परत आले. 1 मे 1897 या दिवशी स्वामी विवेकानंदांनी भारतात रामकृष्ण आश्रमाची स्थापना केली. शिवभावे जीवसेवा, दरिद्र नारायणांची पूजा हा भगवान रामकृष्णाचा संदेश अवघ्या जगतातला सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ रामकृष्ण आश्रमाच्या रूपाने स्वामी विवेकानंदांना मिळाले. स्वामी विवेकानंदाचे संन्यासी मानवतावादाचे घनीभूत रूप धारण करून हिंदुस्थानात सर्वत्र संचार करू लागले. याच काळामध्ये स्वामी विवेकानंदांना असे वाटले की आपण स्त्रियांसाठी काहीतरी केले पाहिजे. माता शारदादेवी होत्या, त्यांना ते अधिष्ठान प्राप्त होईल आणि त्याद्वारे स्त्रियांच्या उन्नतीसाठी काहीतरी कार्य होईल असे स्वामीजींना वाटत होते. आणि म्हणून बंगालमधल्या सरला घोष या एका वृत्तपत्राच्या संपादिकेला स्वामी विवेकानंदी 2-3दा पत्र लिहिले. या कार्यात त्यांनी सहभागी व्हावे अशा प्रकारचे आवाहन पण केले. पण एकंदरीत
त्या काळामध्ये स्त्री जातीची झालेली उन्नती, त्यांचा एकंदरीत शैक्षणिक दर्जा, यामुळे स्त्रियांना संघटितरित्या एकत्रित आणण्याचे काम भारतात करू शकेल असे स्वामी विवेकानंदासमोर कोणी येईना. त्यांना अशी कोणी स्त्री दिसेना. याच काळात मार्गरेट नोबेलचे एक पत्र आले. तिने स्वामी विवेकानंदांना विचारले की माझी हिंदुस्थानात न्यायची इच्छा आहे, तुमच्या कार्यात जीवन समर्पित करण्याची इच्छा आहे. आपण संमती दिली की मी माझ्या मुख्याध्यापकाचे पदवीचा राजीनामा देईन आणि तुमच्याकडे येईन. तुमच्या अनुमतीची मी वाट पाहत आहे. स्वामीजींना सुद्धा भारतात स्त्रियांसाठी काहीतरी काय करायचे होते. पण मार्गरेट नोबेलला भारतात ये असे लिहिताना स्वामी विवेकानंदांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली आहे ते लक्षात घेण्यासारखी आहे. पहा, स्वामी विवेकानंदांची पत्रे हा एक ग्रंथ आपण अवश्य घ्यावा आणि ज्याला जीवनात काही कार्य करायचं आहे ना, त्यांनी सवडीने त्या स्वामी विवेकानंदांची पत्रे वाचून काढावी. सुमारे 1000 पानांचा हा ग्रंथ आहे. पण विवेकानंदाचे खरे अंतःकरण ओळखायचं असेल तर विवेकानंदाच्या चरित्रापेक्षा विवेकानंदांची पत्रे त्यांचे अंतःकरण मोकळे करून दाखवतात. या पत्रात ते मार्गरेट नोबेलला लिहितात. काय लिहितात पहा, तुला भारतात यायचं असेल तर अवश्य ये, पण लक्षात ठेव तुझ्या अंतःकरणात आदराचे स्थान पहिल्यांदा भारत असला पाहिजे आणि नंतर विवेकानंद असले पाहिजे. स्वामीजींचे एक सुंदर वाक्य आहे, कोणा व्यक्तीसाठी कार्य करू नका, विचारांसाठी कार्य करा. स्वामी विवेकानंद ही व्यक्ती म्हणून तिचा मान राखू नका, तर स्वामी विवेकानंदाचे जे विचार आहे त्या विचारांचा मान राखा, त्या विचारांसाठी कार्य करा. पहिल्यांदा त्यांनी सांगितले, माझ्यापेक्षा तुझे भारतावर जास्त प्रेम असले पाहिजे. या देशाची परिस्थिती मोठी विचित्र आहे. येथे अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, रोगराई आहे. मी काही हिंदुस्थानातला फार मोठा बडा आसामी नाही. माझ्याकडे गाड्या घोड्या नाही, संपत्ती नाही. मी एक सामान्य मनुष्य आहे. इथे यायचे झाले तर तुला एका छोट्याशा झोपडीमध्ये राहावे लागेल. जर इंग्रज सरकारच्या अधिकारीबरोबर तू राहणार असशील, हॉटेलमध्ये राहणार असशील, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये निवास करून कार्य करणार असशील तर कृपा करून येऊ नको. माझ्या देशातल्या स्त्रिया अंधश्रद्धा आहेत, अज्ञानी आहेत, भोवड्या भाबड्या आहेत, कदाचित अस्वच्छही असतील. त्यांच्याकडे पाहून तू नाकं मुरडणार असशील तर कृपा करून भारतामध्ये येऊ नकोस. या सगळ्या दोषासकट जर भारत तुला प्रिय असेल तर तू या ठिकाणी ये. हत्तीचे दात त्याच्या तोंडातून बाहेर आले की आत पुन्हा दात नाही. मी एकदा शब्द दिलेला आहे, मी शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी राहीन. पण तुझे प्रेम माझ्यावर असता कामा नये, माझ्या कार्यावर असले पाहिजे. जे आदर्श मी प्रस्थापित करतो आहे त्या आदर्शासाठी तू काम केले पाहिजे, व्यक्तिपूजा असता कामा नये. स्वामी विवेकानंदांचे वैशिष्ट्य, अमेरिकेतून आणि इंग्लंडहून काही लोक त्यांच्या मदतीला हिंदुस्थानात आले आणि जोसेफिन, मॅकलिऑड, गुडविन, मिस्टर अँड मिसेस सेव्हियर, मिस्टर अँड मिसेस ओलिव्हल हे सगळे लोक इथे आले. मार्गरेट नोबेल आली. पण स्वामी विवेकानंदांनी त्यांना भारताच्या साच्यामध्ये राहायला सांगितले, भारतीय पद्धतीने राहायला सांगितलं. स्वामी विवेकानंदाचे वैशिष्ट्य तसे काय वैशिष्ट्य होतं, मूठभरत परदेशी लोक त्यांनी आणले. पण या सगळ्या लोकांना त्यांनी भारतीय संस्कृतीच्या साच्यातून बाहेर पाडले. म्हणून आपल्याला पुढे पाहायला मिळेल की भगिनी निवेदिता जाहीर व्याख्यानात सांगायची की हिंदुस्थानची राणी व्हिक्टोरिया नाही, हिंदुस्थानची राणी सीता आहे. क्रिकेट खेळू नका, भारतीय खेळ खेळा, खो खो खेळा, हुतुते खेळा, कशाला तुम्ही क्रिकेट खेळता. मार्गरेट नोबेलने हे सांगावे हे आश्चर्यच. रवींद्रनाथ टागोरांना ती भेटली. त्यांचा मुलगा अवनींद्रनाथ टागोर हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतो आहे. हे कळल्यावर मार्गरेट नोबेल रवींद्रनाथ टागोरांना म्हणाले की बंगाली साहित्याचे तुम्ही तेजस्वी ऋषी आहात, प्रभू आहात आणि तुमचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो, हे बरोबर नाही. तुम्ही ताबडतोब तुमच्या मुलाला बंगाली माध्यमाच्या शाळेमध्ये घाला. शिक्षण हे मातृभाषेत मिळाले पाहिजे. अहो, चारचाकी हातगाड्यांवर भारतीय कपडे ठेवून निवेदितेने स्वदेशी कपड्यांचा प्रचार केला आणि विदेशी कपडे वापरू नका म्हणून सांगितले. म्हणजे कशा प्रकारे भारतीय तत्त्वज्ञानाशी आणि भारतीय जीवनाशी त्या समरस झाल्या हे पाहण्यासारखे आहे.
या सगळ्या गोष्टी फार अचानक घडल्या आणि फार सुखाने घडल्या असे नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना भगिनी निवेदितेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. हिंदुस्थानात राहणे इतके सोपे नव्हते. स्वामी विवेकानंदांना तिने पत्र लिहिले. विवेकानंदांनी तिला या सगळ्या गोष्टी अटी घातल्या. या सगळ्या अटी तिने स्वीकारल्या आणि त्या स्वीकारून मी हिंदुस्थानात येत आहे असे स्वामी विवेकानंदा कळविले. तिच्या स्वागतासाठी स्वतः स्वामी विवेकानंद त्या बंदरावर आले होते. ती बोटीतून उतरली. तिने विवेकानंदांना पाहिले आणि व्हिक्ट्री, आय एम इन इंडिया असे म्हणून चक्क आनंदाने ती विवेकानंदाच्या जवळ आली आणि त्यांना साष्टांग दंडीपात केला, साष्टांग प्रणिपात केला. भारतात आल्यानंतर भारतातले कर्मकांड, सोवळं ओवळं, वर्णव्यवस्था, भारतीयांच्या ख्रिश्चनाबद्दलची म्हणजे गोऱ्या कातळीच्या माणसांबद्दलच्या धारणा, या सगळ्या गोष्टींना मार्गारेट नोबलला सामोरं जावे लागले. सर्वात पहिला धक्का म्हणजे दक्षिणेश्वरच्या काली मातेच्या मंदिरात त्यांना प्रवेश नव्हता. कारण त्या मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश, ज्याप्रमाणे जगन्नाथपुरीच्या मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश असतो, अन्य धर्मियांना प्रवेश नाही, त्याप्रमाणे काली मातेच्या मंदिरामध्ये फक्त हिंदूंना प्रवेश असल्यामुळे मार्गारेट नोबल या ख्रिश्चन वंशाच्या असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. अनेकदा ज्या कुटुंबात त्या जात असत ना, त्या कुटुंबात त्यांना स्वयंपाकघरामध्ये कोणी येऊ देत नसे. कारण प्रत्येकाचे सोहळे इतके जबरदस्त की ख्रिश्चन बाई आमच्या स्वयंपाकघरात शिरता कामा नये. जर चुकून त्यांनी त्या कुटुंबातल्या मुलांच्या बाहुलीला, एखाद्या खेळण्याला हात लावला तर त्या खेळण्याला आणि वस्तूला घरातले लोक पुन्हा हात लावत नसतात. या ख्रिश्चन बाईने याला हात लावला, आता संपलं, ही वस्तू आता आपल्याला वापरता येणार नाही, हे टाकून दिली जाते. सर्वात विनोदाची गोष्ट म्हणजे मार्गारेट नोबल यांच्याकडे एक मोलकरीण होती. ती जपानी होती आणि तिचे नाव झी. जपानमध्ये किंवा जापानी भाषेमध्ये झी या शब्दाचा अर्थ होतो मुलगी. लहान मुलीला झी म्हणतात. ही बाई मोठी झाली तरी तिचं नाव झी असल्यामुळे ती झीच होती. या बाईने तिचे सोहळे मार्गारेट नोबलवर लादावे. ती चहा करायची, पण मार्गारेट नोबलला तिने सांगितलं होते की तुम्ही केटलीला हात लावू नका, मी तुम्हाला केटलीने चहा देत जाईन. एकदा मार्गारेट नोबलने केटलीला हात लावला आणि नंतर मार्गारेट नोबलला त्या केटलीने त्यांनी चहा दिला आणि त्या केटलीला मार्गारेट नोबलने हात लावला म्हणून ते बाईला कळले. तेव्हा त्या बाईने चक्क आंघोळ केली, केटली धुतली आणि आंघोळ केली, पण मग पुन्हा ती कामाला लागली. म्हणजे ख्रिश्चन आहे म्हणून तिचा स्पर्श कुठल्याही वस्तूला होता कामा नये याची अनेक जण काळजी घेत होते, दक्षतापूर्वक विचार करीत होते. तिने शाळा सुरू केली. स्वामी विवेकानंदांनी तिला आश्वासन दिलं की मी काही लोक तयार करीन, ते त्यांची मुलं तुझ्या शाळेमध्ये टाकतील. मीटिंग सुरू आली, पण हे 3-4 लोक ज्यांनी कबूल केले होते शेवटपर्यंत उठले नाहीत. स्वामी विवेकानंद त्यांना खुणा करत सांगत आहेत, पण या ख्रिश्चन बाईच्या शाळेत आपली मुलं जर टाकली तर समाज आपल्याला बहिष्कृत करेल, या भीतीने कुणी ते धाडस केले नाही. या सगळ्या गोष्टी ती सहन करत असताना तिचे स्वागत भारतातल्या एका वृद्ध आध्यात्मिक विदुषीने म्हणजे माता शारदा देवीने कसे करावे. शारदा देवी म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्व. मार्गारेट नोबल भेटायला येत आहेत हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्या प्रतीक्षाच करत होत्या. अत्यंत प्रेमाने त्यांनी मार्गारेटचे स्वागत केले. ज्या पलंगावर म्हणजे खाटेवर माताजी बसत असत त्या खाटेवर अत्यंत प्रेमाने दंड धरून त्यांनी मार्गारेट नोबलला बसविले. मोठ्या प्रेमाने तिच्या गालाचा मुका घेतला, तिला अत्यंत प्रेमाने हृदयाजवळ घेतले. एवढेच नव्हे तर माताची तिच्या मांडीला मांडी लावून मठामध्ये जेवायला बसल्या. माताजी पण जुन्या विचारांच्या होत्या, त्याही बाळभोज संस्कारात वाढलेल्या होत्या. पण संत कशा प्रकारे एकदम व्यापक होऊ शकतात, नवीन धर्म संस्थापना करण्याचे काम हे लोक करत असतात. माताजींनी निवेदितेबरोबर जेवण केले हे कळल्यावर स्वामी विवेकानंद अतिशय आनंद आला. कारण रामकृष्ण मठातले बाकीचे बरेचसे संन्यासी कर्मठ होते. खरे सांगायचे म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंससुद्धा कर्मठ होते. हळूहळू नंतर पण त्यांनी हा कर्मठपणा सोडून दिला. ज्या पार्श्वभूमीवर मार्गारेट नोबल स्वामी विवेकानंद यांनी कार्य केलेले आहे ती पार्श्वभूमी खरोखर समजावून घेण्यासारखी आहे. भारताच्या भवितव्याची चिंता स्वामी विवेकानंदांना होती. भारतीय समाजव्यवस्था बदलली पाहिजे आणि भारत हा संघटित झाला पाहिजे, यासाठी स्वामी विवेकानंद क्रियाशील होते. त्यांच्या या कार्यामध्ये मार्गारेट नोबल सहभागी झाल्या होत्या. अत्यंत साधी राहणी.
मनाची अत्यंत सरलता, बुद्धीची अत्यंत तरलता आणि अंतःकरणाची अत्यंत विरलता अशा अनेक गुणांचा समुच्चय मार्गरेट नोबलमध्ये होता. स्वामी विवेकानंदाच्या सहवासामध्ये तिचे रूपांतरण व्हायला सुरुवात झाली. स्वामी विवेकानंदांनी 25 मार्चला तिला ब्रह्मचर्य दीक्षा दिली. तिचे नामांतरण झाले मार्गरेट नोबल, ची ती भगिनी निवेदिता झाली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे अध्यक्ष या समारंभाला अध्यक्ष होते. त्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की मार्गरेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता म्हणजे इंग्लंडने हिंदुस्थानाला दिलेली एक मोठी देणगी आहे. आता स्वामी विवेकानंदांबरोबर त्यांना काही प्रवाससुद्धा करावा लागला. विवेकानंद आपले संन्यासी शिष्य आणि मार्गरेट नोबल यांच्याबरोबर हिमालयामध्ये हिंडलेले आहेत, आल्मोऱ्याला हिंडलेले आहेत. मार्गरेट नोबल या सगळ्या प्रवासातल्या आठवणी लिहून ठेवतात. स्वामी विवेकानंदवर त्यांनी 2 पुस्तके लिहिली आहेत, माय वंडरिंग विथ स्वामी विवेकानंद आणि माय मास्टर ॲज आय सॉ हिम. या 2 पुस्तकामध्ये तिने स्वामी विवेकानंदबद्दल आपल्या सगळ्या आठवणी लिहिल्या आहेत. फार मोठ्या मानसिक संघर्षातून तिला जावे लागले. तिचे सगळे संस्कार चर्चमधले, तिथे सगळे वातावरण इंग्रजाच्या सहवासात ते. इंग्रज लोक कार्य करत होते, पण कार्य करताना आपण समाजावर उपकार करत आहोत ही सतत त्यांची भूमिका होती. भारतात जेवढे मिशनरी येत होते त्या सगळ्यांचा मुख्य हेतू धर्मांतर हा असायचा आणि सेवा हा दुसरा उद्देश. मार्गरेट नोबल यांच्या कार्यामध्ये सहभागी होत असताना त्यांना खूप मानसिक संघर्ष करावा लागला. त्याही ब्रिटिश पद्धतीने काम करायला लागायच्या. मग स्वामी विवेकानंद त्यांच्या त्या ब्रिटिश पद्धतीवर कडाडून हल्ला करायचे. अनेकदा सकाळी चहा घेत असताना मार्गरेट नोबल आणि विवेकानंद यांच्यात इतका वाद व्हायचा की या वादाचे आता भांडणात रूपांतर होते की काय, आणि मार्गरेट नोबल कायमचा भारत सोडून इंग्लंडला परत जातात की काय अशी भीती बाकीच्या लोकांना वाटायची. स्वामी अभेदानंद शेवटी मध्ये पडायचे आणि थोडीशी मध्यस्थी करून तो वाद तेवढ्यापुरते मिटवायचे. मार्गरेट नोबल मनातून झोरायला लागली की का सारखे मला रागवतात, का सारखे माझ्यावर टीका करतात. स्वामी विवेकानंदांची अशी इच्छा होती की मार्गरेट नोबलनी समाजसेवा करीत असताना तिच्या मनामध्ये आपण लोकांवर उपकार करत आहोत तर उपकार करत नाही तर दरिद्री नारायणची पूजा, शिवभावे जीवसेवा, आपण परमेश्वराची पूजा करीत आहोत. ही माणसे इतकी दिनहीन आहेत, आपण त्याचा उद्धार करीत नाही, ही भावना असावी. परवा रामकृष्ण आश्रमाने चिपळूणला पुरामध्ये ज्यांची घरं वाहून गेली अशा 50-60 लोकांनी त्यांची घरं त्यांच्या ताब्यात दिली. नुकती ती घरं बांधून झाली आणि स्वामी भवानंद महाराज त्यांच्या हस्ते या सगळ्या घरातले हस्तांतरण झाले. स्वामी विवेकानंदांची इच्छा होती की मार्गरेट नोबलने आपले चित्त बदलावे, मानसिक रूपांतरण करावे आणि तिने ब्रिटिश शैलीने काम न करता भारतीय पद्धतीने काम करावे. मार्गरेट नोबल यांचे जुने संस्कार पुन्हा डोकेवर काढत होते. आपल्या स्वभावामध्ये बदल करणे ही गोष्ट इतकी साधी आणि सामान्य नाही. फार मोठ्या दिव्यातून त्यासाठी जावे लागते. मार्गरेट नोबल त्या दिव्यातून जात होती. मी माझ्यात जेव्हा नवीन मनुष्य तयार करत असतो, मी जेव्हा मला घडवीत असतो, तेव्हा अंतःकरणाला ज्या वेदना होत असतात त्या एक प्रकारच्या प्रसूती वेदनाच असतात. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. बंगल्याच्या टेरेसवर भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद निवेदिताच्या जवळ आले. त्याने तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि एक शक्ती संक्रमित झाली. भगवान रामकृष्ण देव म्हणाले होते की यथासमय नरेंद्रामध्ये अशी शक्ती येईल की तो नुसत्या स्पर्शाने दुसऱ्याचे रूपांतरण करू शकेल. तो प्रयोग स्वामी विवेकानंदांनी केला आणि नुसत्या विवेकानंदाच्या स्पर्शाने भगिनी निवेदिता यांचे सगळे ब्रिटिश संस्कार भस्मसात झाले. एक नवीन निवेदिता तयार झाली. स्वामी विवेकानंद म्हणाले, आपण आता आपले सगळे मतभेद विसरूया आणि एका नव्या जीवनाला आता आपण प्रारंभ करूया. स्वामी विवेकानंदांच्या देखत कलकत्त्याच्या बेलूर मठात आणि मद्रासच्या शशी महाराजांनी सुरू केलेला मठ सुरू झाला. स्वामी विवेकानंदांनी विचार केला की आता आपण देहत्याग करावा. स्वामी विवेकानंदांनी 4 जुलै 1902 या दिवशी देह ठेवला. 5 जुलै 1902 दुपारचे 4 वाजले आहेत.
चंदनाची चिता रचण्यात आलेली आहे. त्यावर स्वामी विवेकानंदांचा देह ठेवण्यात आला आहे. मार्गरेट नोबल, भुवनेश्वरी देवी, स्वामी ब्रह्मानंद हे सगळे लोक त्या चंदनाच्या चितेजवळ उभे आहेत. मार्गरेट नोबलच्या मनात येऊन गेले की स्वामीजींच्या अंगावर जी शाल आहे ती आपल्याला प्रसाद म्हणून मिळाली तर. तिने ब्रह्मानंदांना विनंती केली, पण स्वामी ब्रह्मानंद म्हणाले की नाही, संन्यासाचे वस्त्र जे आहे ते असे देता येणार नाही, आता ते अग्निसंस्कारातच जाईल. मार्गरेट नोबल म्हणाला, त्या शालेचा एखादा तुकडा तरी मला द्या प्रसाद म्हणून. ब्रह्मानंद म्हणाले, नाही, संन्यासाचे वस्त्र असे फाडून देता येणार नाही. अग्निसंस्कार सुरू झाला. ज्वाळा भडकल्या. ज्या दोराने ते शरीर आणि शाल बांधली गेली होती ते दोर त्या अग्नीमध्ये तटातट तुटून गेले. गंगेच्या काठावर हा अग्निसंस्कार चालू आहे. पलीकडून जोराचं वारे येत आहे. त्या शालेचा एक तुकडा वाऱ्याने उडाला आणि मार्गरेटच्या नोबलच्या चरणाजवळ येऊन पडला. तिने तो तुकडा हातात घेतला. त्या वस्त्राचे उभे आणि आडवे धागे मार्गरेट नोबलला सांगत होते, विवेकानंद ही व्यक्ती गेली असली तरी विवेकानंद हा विचार शाश्वत राहणार आहे. शेवटी मार्गरेट नोबलला असे वाटले की स्वामी विवेकानंद म्हणतात, लव्ह इंडिया, माझ्या भारतावर प्रेम करा. कसे भारतावर प्रेम करता येईल? काय आपण हिंदुस्थानसाठी करू शकतो? एकदा त्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, भारतीय स्वातंत्र्यासाठी आपण काही करायला नको का? जोपर्यंत इंग्रजाच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते भारताचा विकास होऊ देणार नाही. मार्गरेट नोबलचा जगदीशचंद्र बोस या वनस्पती शास्त्रज्ञाशी घनिष्ठ संबंध झाला. त्यांच्या पत्नीची आणि भगिनी निवेदिताची मैत्रीच झाली. टाटांनी त्यावेळेस भारतीय विद्यापीठाची संकल्पना मांडली, पण त्यांची शैक्षणिक संकल्पना इंग्रजांनी फेटाळून लावली. जगदीशचंद्र बोसना इंग्रज सरकार त्रास देत होते. ख्रिश्चन मिशनरीज हिंदुस्थानमध्ये येत होते आणि भारतीय लोक कसे खोटे आहेत, भारतीय लोक कसे अडाणी आहेत, कसे अशिक्षित आहेत, कसे मागासलेले आहेत, कसे ढोंगी आहेत याचा प्रचार इंग्लंडमध्ये करीत होते. मार्गरेटला असे वाटत होते की हे चित्र बदलले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, लव्ह इंडिया, माझ्या भारतावर प्रेम करा. मग भारतावर जर प्रेम करायचं असेल तर आपल्याला या देशातून इंग्रजांना हाकलून दिलं पाहिजे. जोपर्यंत राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत भारतावर प्रेम कसे करणार? राजकीय स्वातंत्र्यासाठी धडपड हाच भारत प्रीतीचा मार्ग. त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारले, या बाबतीत मी काय करू? स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिले, जगन्मातेला विचारा, तीच तुम्हाला सांगेल. आता मी निवृत्त झालेलो आहे. माझा अंतकाळ माझ्या डोळ्यासमोर आहे. आता आईची जशी इच्छा असेल तसे घडेल. जगदंबा बघेल. शेवटी स्वामी विवेकानंद कोणालाही कुठलाही निर्णय देत नव्हते. सगळ्यांना सांगत होते, जगदंबेची इच्छा असेल तसे होईल, आईच्या मनात असेल तसे घडेल. हळूहळू विवेकानंदांनी आपलं मन सगळ्या कार्यातून काढून घेतलं. सगळा पसारा त्यांनी आवरला. खरं सांगायचं म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंसाने निर्विकल समर्थाची समाधीची किल्ली विवेकानंदांच्या हातात दिलेली होती आणि विवेकानंदांनी आपली अवतार लीला संपविली आणि मार्गरेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांनी उघड राजकारणात प्रवेश केला. आधी त्या रामकृष्ण मठात जात असत. संगीत, गणित, विज्ञान, भूगोल हे विषय तिथे शिकवत असत. रामकृष्ण मठाच्या शाळांमध्ये त्यांचे फार मोठे योगदान. पण त्या राजकीय सभांमधून जेव्हा भाषण करू लागल्या तेव्हा शेवटी रामकृष्ण आश्रमाला असे जाहीर करावे लागले की भगिनी निवेदिता आणि रामकृष्ण आश्रम यांचा काहीही संबंध नाही. त्यांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत, त्याचा मठाशी काहीही संबंध नाही. त्यांची मतं ही त्यांची वैयक्तिक. तेव्हापासून तर आतापर्यंत रामकृष्ण मठ ही संस्था राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा या भूमिकेतून ते लोक कार्य करतात. हे संन्यासी कायम संन्यस्त वृत्तीने, स्वतंत्र रीतीने आणि अत्यंत स्वाभिमानाने काम करीत राहिले. मार्गरेट नोबल यांचे राजकारण भाग घेणे या काळातल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या तेजस्वी माणसासारखं होतं. अशी एक सभा होती की त्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा दिन साजरा होता. ती सभा कलकत्त्यात होणार होती. त्या सभेमध्ये प्रारंभीचे गायन करणार होते रवींद्रनाथ टागोर. त्या सभेचे अध्यक्ष होते महायोगी अरविंद बाबू घोष. त्या सभेचे प्रमुख वक्ते होते लोकमान्य टिळक.
आणि त्या सभेचे सूत्रसंचालन करणाऱ्या होत्या भगिनी निवेदिता. कशा प्रकारची ती सभा घडली असेल? तरी भगिनी निवेदिताने भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला असला तरी ज्या राजकारणामध्ये उतरलेल्या असल्या तरी त्यांचे राजकारण हे महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, योगी अरविंद या महापुरुषाप्रमाणे अत्यंत शुद्ध राजकारण होते. अलीकडच्या राजकारणासारखे ते नव्हते. त्यामध्ये पूर्ण देशभक्ती होती, पूर्ण राष्ट्रप्रीती होती, पूर्ण त्याग होता, पूर्ण समर्पण होते. आणि त्या कल्पनेनुसार त्या कार्य करू लागल्या. त्यांनी जागोजागी सांगितले की वंदे मातरम हेच भारताचे राष्ट्रगीत. भगवा ध्वज हाच भारताचा ध्वज असला पाहिजे. तिरंगी झेंडा असता कामा नये. आणि भारताच्या भगव्या ध्वजावरती संस्कृत भाषेत लिहिलेले असले पाहिजे, यतो धर्मः ततो जयः. भारत हा निधर्मी असू शकत नाही. भारत हे हिंदू राष्ट्र असले पाहिजे. यावरून कशा प्रकारे भगिनी निवेदिता भारतीय संस्कृतीशी एकरूप झाल्या होत्या आपण कल्पना करू शकतो. लॉर्ड मिंटो त्या वेळेला भारतात गव्हर्नर होते. त्यांची पत्नी लेडी मिंटो हिची आणि भगिनी निवेदिताची इंग्लंडपासून ओळख होती. त्यामुळे इंग्रज लोक भगिनी निवेदितेपासून जपत होते. ते त्यांना फार घाबरायचे, कारण हिने जर लेडी मिंटोला काही सांगितलं तर आपली नोकरीच जाईल अशी त्यांना भीती. अनेक इंग्रज अधिकारी भगिनी निवेदितेच्या पुढे करीत असत. पण भगिनी निवेदितेने जे मानवतावादी कार्य पुढे सुरू केले त्यावरून भारताशी त्या कशा समरस झाल्या ते दिसून येते. प्लेगच्या साथीमध्ये भगिनी निवेदितेने झोपडपट्टीमध्ये जाऊन गोरगरिबांची सेवा केली. डॉक्टर कार नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने एक आठवण देऊन ठेवली आहे. ते म्हणतात, एका झोपडपट्टीमध्ये प्लेगचे काही पेशंट्स आहेत. ते आम्हाला कळले. आम्ही तातडीने त्या ठिकाणी गेलो. तेव्हा आम्हाला असे कळले की स्वामी विवेकानंदांची एक मानसकन्या त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या रोगांवर उपचार करीत आहे. तेव्हा रेशमी निळ्या झग्यामध्ये भगिनी निवेदिता आम्हाला भेटल्या. चौकशीअंती आमच्या असे लक्षात आले की ज्या प्रकारचे उपचार आम्ही करणार आहोत ते सगळे उपचार आधीच त्यांनी त्या सगळ्या लोकांवर केलेले आहेत. एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवले की एका परिवारातील एक तरुण मुलगी प्लेगने मरण पावली. झोपडपट्टीतील तिची आई ढसाढसा रडायला लागली. आपली मुलगी मेली, आता आपलं काय? मार्गरेट नोबलनी त्या बाईला कडकडून मिठी मारली आणि सांगितले, मी तुमची मुलगी आहे. तुम्ही काळजी कशासाठी करता? मी तुमची व्यवस्था पाहिन. भारतीय संस्कृतीशी त्या कशा एकरूप झाल्या आणि भारतातल्या गोरगरीब लोकांमध्ये त्या कशा मिसळल्या हे लक्षात येते. पददलितांच्यासाठी भगिनी निवेदितेने काम केले. एवढेच नव्हे तर घाण वसाहतीमध्ये जाऊन तिकडचे रस्ते झाडणे, तिकडचे संडास स्वच्छ करणे, तिकडच्या लोकांना स्वच्छतेचे मार्गदर्शन करणे, या सगळ्या गोष्टी त्या करीत होत्या. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या देशात पराकोटीचे दारिद्र्य आहे, तेव्हा भगिनी निवेदितेने सकाळचे दूध प्यायचे बंद केले आणि त्या दुधाच्या पैशामध्ये त्या गरीब लोकांसाठी ते काही खाऊ घेऊन आणायचे. प्रफुल्लमुखी नावाची एक विधवा मुलगी होती. तिला मिठाई आवडायची. कुठेही निवेदितेला जर मिठाई ती मिळाली तर एका प्लास्टिकच्या पिशवीत त्या मिठाई ठेवत असत. त्या मुलीला भेटले की आठवणीने त्या मुलीला मिठाई देत असत. भारतीय जीवनाशी त्या कमालीच्या एकरूप झाल्या होत्या. मार्गरेटने जिद्द सोडली नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की पैसा कमी पडेल, त्या अमेरिकेत गेला. अमेरिकेत जाऊन त्यांनी निधी गोळा केला आणि इथे येऊन त्यांनी मुलींसाठी वसतिगृह काढले. मुलींसाठी एक शाळा काढली. शारदा मंदिराची स्थापना केली. अनेकदा माता शारदा देवी भगिनी निवेदितेच्या या शाळेमध्ये जात असत. शारदा मंदिराला ज्या दिवशी त्या भेट देत असत त्या दिवशी निवेदितेला इतका आनंद होत असे की जणू काही दिवाळीचा सण साजरा होत आहे. अशा आनंदात त्या मोठ्या संपन्नतेने माताजींचं स्वागत करीत. म्हणजे या देशातल्या माणसांशी आणि या देशातल्या मातींशी त्या अतिशय एकरूप झाल्या. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. जगदीशचंद्र बोस स्वतः लिहित नसत, ते सांगत असत आणि मार्गरेट नोबल त्यांचे ग्रंथ लिहित असत. आपल्याला आश्चर्य वाटेल, मार्गरेट नोबल फक्त जगदीशचंद्र बोसांचे ग्रंथ लिहित नव्हत्या, ते ग्रंथ छापण्यासाठी लागणारा पैसा गोळा करीत होत्या. त्या ग्रंथाची विक्री आणि प्रचार करीत होत्या. त्या ग्रंथाला गव्हर्नमेंटकडून ग्रँट मिळावी यासाठी धडपड करीत होत्या. अबला बोस ही त्यांची खास मैत्रीण होती. रिस्पॉन्स ऑफ प्लॅट्स, इरेटेबिलिटी ऑफ प्लॅन्ट्स,
इलेक्ट्रोफिजिओलॉजी या वेगळ्या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. अरविंद जेव्हा तुरुंगात होते तेव्हा वंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादकपद अरविंदाच्या सुटकेपर्यंत त्यांनी सांभाळले. रवींद्रनाथ टागोरांच्या गोरा आणि काबुलीवाला या 2 ग्रंथांचे त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केला आणि त्यासाठी स्वतः त्या बंगाली भाषा शिकल्या. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले आणि त्याद्वारे भारतीय संस्कृतीवर त्यांनी प्रकाश टाकला. अग्रेसिव्ह हिंदुइझम, कालीपूजा, शिव अँड बुद्ध, द वेव ऑफ इंडियन लाईफ, स्टडीज फ्रॉम ईस्टर्न होम, नॅशनल एज्युकेशन इन इंडिया, क्रेडल टेल ऑफ हिंदुइझम अशा प्रकारची वेगळी पुस्तके लिहून त्यांनी भारतीय संस्कृतीवर विलक्षण प्रकाश टाकला. म्हणजे तनाने, मनाने, धनाने आणि सर्वस्वाने त्या भारतीय संस्कृतीशी एकरूप झाला. माता शारदादेवी आणि रामकृष्ण मठाचे काही संन्यासी हे शेवटपर्यंत त्यांच्याशी पाठीशी उभे राहिले. आता बंगालची फाळणी झाली तेव्हा बंगालची फाळणी ही काळी सावली आहे, हे इंग्रजांचे कुटील राजकारण आहे, हे भगिनी निवेदितेनं जाहीर स्पष्टपणे सांगितले. कलकत्ता काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि काँग्रेसचे विभाजन झाले. जहाल आणि मवाळा एकमेकांपासून दूर झाले. त्यात निवेदितेला अतिशय दुःख. क्रांतिकारांशी ती सहमत होती, पण हत्येच्या मार्गाने हा प्रश्न सुटू नाही तर जहाल पद्धतीने जावे, मात्र कोणाची हत्या होऊ नये अशा प्रकारचा तिचा विचार होता. हे सगळे कार्य करत असताना शेवटी भगिनी निवेदिता यांना अतिशय नैराश्य आले. एक तर त्यांची प्रकृती त्यांना सैद देत नव्हती, त्यांचे जवळचे काही सहकारी त्यांना सोडून निघून गेले. त्यामुळे त्यांना असे वाटायला लागले की आता आपणसुद्धा आपले जीवनकार्य संपवावे. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना निरोप घेतला आणि त्या दार्जिलिंगला आल्या. दार्जिलिंगला प्रकृती बरी नाही म्हणून विश्रांती घेत असताना त्या अचानक आजारी पडल्या आणि त्याच आजारामध्ये त्यांचा अंत झाला. 13 ऑक्टोबर 1911 म्हणजे 44व्या वर्षी भगिनी निवेदितेनं देहत्याग केला. स्वामी विवेकानंद फक्त 39व्या वर्षी गेले. ज्या ठिकाणी भगिनी निवेदितेने देह ठेवला तिथेच त्यांना अग्निसंस्कार करण्यात आला. रामकृष्ण मठाचे योगेन महाराज त्यांच्या अग्निसंस्काराला उपस्थित होते. त्या ठिकाणी त्यांच्या समाधीच्या ठिकाणी कोरण्यात आले, इन द ईस्ट अँड द वेस्ट, इन द नॉर्थ अँड इन द साऊथ, लेट ऑल बिईंग द ऑर विदाउट एनिमी, विदाउट ऑब्स्टेकल, ओव्हरकमिंग sorrows and attaining cheerfulness, move forward freely, teach in his own path, let all things that breathe without enemy. हे जग अजातशत्रू व्हावे, सगळ्यांना मित्र असावेत, कोणी कुणाचा द्वेष करू नये अशा प्रकारची मानवतावादाची महान संदेशाची भूमिका भगिनी निवेदितेने आपल्या कार्यात ठेवली. तोच संदेश त्यांच्या समाधीस्थानापाशी कोरण्यात आला. माता शारदादेवी म्हणत असत की तुम्हाला जर मनशांती हवी असेल तर कोणाचे दोष बघू नका आणि कोणाचा द्वेष करू नका. ज्याचा तुम्ही द्वेष करता तो माणूस बाहेर असतो आणि त्याचे चिंतन तुमच्या चित्तात करून तुम्ही तुमचे चित्त दूषित करत असता. अवघ्या मानवजातीवर प्रेम करा, कोणाचे दोष बघू नका, सतत कार्य करीत राहा, सगळ्यांना प्रेम करा, सगळ्यांच्या कल्याणासाठी कार्य करा. स्वामी विवेकानंदाचा हा संदेश भगिनी निवेदितेने आपल्या जीवनात आचरणात आणला. पूर्व आणि पश्चिम यांचा अपूर्व संगम झाला पाहिजे हे स्वामी विवेकानंद स्वप्न होते. स्वामी विवेकानंदाचे स्वप्न किती प्रमाणात पूर्ण झाले हे सांगणे कठीण आहे. एक मात्र खरं की भगिनी निवेदितेचे जीवन म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नाच्या परिपूर्तीची प्रतिमा. पूर्व आणि पश्चिम यांचा अपूर्व संगम भगिनी निवेदितेच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटपर्यंत भारतातल्या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी कार्य केले आणि तनाने, मनाने, धनाने त्या झिजल्या आणि या देशामध्ये एक भारतीय संन्यासिनी, एक भारतीय तपस्विनी आणि एक भारतीय संस्कृतीवर प्रेम करणारी एक विदेशी विदुषी म्हणून त्याने देहत्याग केला. अशा या थोर भगिनी निवेदितेंना आपण अंतःपूर्वक आदरांजली अर्पण करूया. वंदे मातरम. भारत माता की जय. मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.